नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो 12वी बोर्डाच्या निकाला संबंधित एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, तुमच्यासोबत शेअर करतोय. ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाळांनो, लास्ट व्हिडिओचा विनर तेजस मोरे होतो, ज्याला 1500 रुपीचा अमेझॉन वाउचर गेलेला आहे. प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो. नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त लाल बटनवरती क्लिक करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. आतापर्यंत एमएसटी सीईटीचे जेवढे पण पेपर झाले सगळ्याच्या सगळे व्हॉट्सअप ग्रुपला ऑलरेडी अपलोड केलेत. बाळांनो, आता तुम्ही जेव्हा जॉईन करणार त्यानंतर पुन्हा मी सगळे पेपर टाकणार आहे, म्हणून लवकरात लवकर जॉईन करा. ठीक आहे, चला सुरू करूया 12वी बोर्डाच्या संबंधित जी महत्त्वाची अपडेट आलेली आहे. बाळांनो, पण अजून एक गोष्ट बाळांनो, भरपूर एआय चॅनल्स, ठीक आहे, एआय चॅनल सांगतोय मी, ठीक आहे, ते माझे व्हिडिओज कॉपी करताय बाळांनो, है ना, आणि त्या व्हिडिओज मार्फत तुम्हाला एक चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करताय. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आज मी कट ऑफचा व्हिडिओ टाकला, संध्याकाळी ते कट ऑफचा व्हिडिओ टाकतील. आज मी रिझल्टचा टाकला, लगेच संध्याकाळी रिझल्टचा टाकतील आणि चुकीची इन्फॉर्मेशन देतील. प्लीज अशा चॅनल पासून दूर राहा बाळांनो. ठीक आहे, चला आता जी महत्वाची अपडेट आहे बाळांनो, मी इथं पेस्ट करणार आहे. 10वी आणि 12वीचा निकाल, स्पेशली 12वीचा निकाल तुमचा डिले होणार आहे बाळांनो, तुमचा पोस्टपोन होणार आहे, पुढे ढकलला गेला जाणार आहे बाळांनो. ठीक आहे, आता याच्या मागे रिझन काय आहे मी तुम्हाला थोडंसं न्यूज वाचून दाखवतो, त्यानंतर एक्सप्लेन करतो गोष्टी. ठीक आहे, एसएससी एचएससी रिझल्ट 2026 इथं तुम्ही बघू शकता साईडला. 10वी 12वीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता, महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे, आता पुढे काय म्हटलंय, एसएससी एचएससी रिझल्ट 2026 डेट मे पोस्टपोन. 10वी 12वीचा निकाल लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, त्यामुळे निकाल उशिरा लागू शकतो. बघा बाळांनो, तुमचा जो 10वी आणि 12वीचा निकाल आहे, ठीक आहे, आता भरपूर माझे सगळे विद्यार्थी 12वीचेच आहेत. ठीक आहे, 12वीचा जो निकाल आहे बाळांनो, तो तुमचा डिले होणार आहे. ठीक आहे, बेसिकली तुमचा जेव्हा जो आपण एक्सपेक्ट करत होतो की 1 किंवा 2 मेला येऊन लागेल, तो 1 किंवा 2 मेला आता येणं शक्य नाही बाळांनो. ठीक आहे, जे आपण सगळ्यांनी एक्सपेक्ट केलं होतं बाळांनो, 2 किंवा 3 तारखेला तुमचा निकाल येणार होता, कारण शनिवार रविवार होता. ठीक आहे, दरवर्षीच्या टाइम पिरियड नुसार 2 किंवा 3 तारीख तुमची फिक्स झालेली होती बाळांनो. ठीक आहे, 1 वाजता तुमचा निकाल लागणार होता. पण आता ही जी कंडिशन समोर आलेली आहे बाळांनो, ठीक आहे, शिक्षकांचा जो आक्रोश आहे, ठीक आहे, त्यामुळे जी कंडिशन क्रिएट झालेली आहे, त्यामुळे तुमचा निकाल 1 किंवा 2 किंवा 3 मेला तर लागणार नाही बाळांनो. कारण हे उपोषण सुरू होतंय 28 तारखेपासून बाळांनो, आंदोलन, सॉरी. ठीक आहे, आता पुढे मी थोडंसं तुम्हाला वाचून दाखवतो याच्यात काय म्हटलेलं आहे. ठीक आहे, बोर्डाच्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे परीक्षांचे निकाल लावण्याचं काम सध्या बंद केलेलं आहे. ठीक आहे, काम बंद झालेलं आहे. बेसिकली शिक्षण मंडळाची बढती आणि बदली 2 वर्षावरून 4 ते 6 वर्षावर नेल्याने कर्मचाऱ्यांचा संताप झालाय. त्यामुळे 28 एप्रिल 2026 पासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. ठीक आहे, बघा बाळांनो, आता 28 तारखेपासून शिक्षकांचं आंदोलन सुरू होणार आहे. ठीक आहे, 28 तारखेनंतर जेवढं लवकर गव्हर्नमेंट ऍक्शन घेईल या गोष्टींवरती, ठीक आहे, एक तर त्यांचा पगार वाढवेल, एक तर त्यांचा ट्रान्सफर, जे पण त्यांचे इश्यूज आहेत ते क्लिअर जोपर्यंत होत नाही, मी स्वतः शिक्षक आहे, ठीक आहे, तोपर्यंत हे आंदोलन चालू असणार आहे बाळांनो. जेव्हा गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट करून घेईल किंवा महाराष्ट्र बोर्ड ऍक्सेप्ट करेल यांचे डिमांड्स, त्यानंतर तुमचं हे आंदोलन स्टॉप होऊन जाईल आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट डिस्प्ले होऊन जाईल बाळांनो. आता रिझल्ट केव्हा लागू शकतो, आता 2 किंवा 3 मेला तर लागणार नाही. तुमचा निकाल 1 ते 1.5 आठवडा अजून पोस्टपोन होऊ शकतो बाळांनो, पण कितीही पोस्टपोन केलं ते 10 मेच्या आतच निकाल लावण्याचा प्रयत्न करतील बाळांनो. कारण पुढची ऍडमिशन प्रोसेस पण करायची आहे, इंजिनिअरिंग वाल्यांची, फार्मसी वाल्यांची. ठीक आहे, कारण 12वीचा निकाल खूप महत्वाची गोष्ट असते इलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे क्लिअर करण्यासाठी. कारण जुलैमध्ये विद्यार्थी परत पेपर देणार असतात ज्यांचे कमी मार्क आले ते. कारण तुमच्यामधून भरपूर विद्यार्थी असे असतील की ज्यांचे मार्क कमी येतील किंवा पास नाही होणार, त्यांची लगेच जुलैमध्ये परीक्षा आहे. जुलैमध्ये परीक्षा आहे, मग त्यांना थोडा तरी कालावधी भेटायला पाहिजे मध्ये, मेच्या निकालामध्ये आणि जुलैमध्ये, है ना. त्यामुळे तुमचा 10 मेच्या आत गव्हर्नमेंट ऍक्सेप्ट करून घेईल. पण आपण जेवढा लवकर एक्सपेक्ट करत होतो की 1-2 मेला लागून जाईल निकाल, तो लागणार नाही बाळांनो आता. ठीक आहे, चला ही महत्वाची बातमी. आता बाळांनो, तुमचा आता कम्प्लीट फोकस सीईटी वरती असला पाहिजे. सीईटीनेच तुम्हाला चांगलं कॉलेज भेटणार आहे बाळांनो. बोर्डाच्या पर्सेंटेजने तुम्हाला कॉलेज नाही भेटत. बोर्डामध्ये 50% जर राहिली ना, सीईटी मध्ये 99% राहिले तरी तुम्ही सीयूपी जाऊ शकतात. पण वायसे वर्षा जर केलं, सीईटी मध्ये 50% बोर्डामध्ये 99% कोणतंच कॉलेज विचारणार नाही तुम्हाला महाराष्ट्राचं. म्हणून सीईटीच्या मार्कांना प्राधान्य द्या, सीईटीचा अभ्यास व्यवस्थित करा. 90% प्रश्न बाळांनो ऍज इट इज क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधून आले होते आज पीसीएमच्या अटेम्प्ट 1 मध्ये आणि पीसीबीच्या अटेम्प्ट मध्ये सुद्धा, आणि अटेम्प्ट 2 ला आपण सेम गोष्ट होणार आहे. म्हणून क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये एनरोल करा बाळांनो.
मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न सीईटी मध्ये तिथूनच येतील, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो बाळांनो. ज्या ज्या सोर्सेस मधून सीईटी प्रश्न विचारते सगळे सोर्सेस आपण टाकलेले आहेत. ठीक आहे, लवकरात लवकर एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे. तुम्ही सगळे इथं फीडबॅक्स बघू शकतात बाळांनो. 1, 2, 3, 4 सगळे फीडबॅक्स मी इथं लावून देईल. ठीक आहे, नक्कीच याच्यावरती निर्णय घ्या. 10-15 दिवसात सुद्धा तुम्ही क्रॅश कोर्स मॉक टेस्ट फिनिश करून चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ शकता. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा आणि जे एआय चॅनल्स माझ्या व्हिडिओजला बघून व्हिडिओ बनवताय बाळांनो त्यांना प्लीज ब्लॉक करा. ठीक आहे.